पिंपरखेडकरांचा तुम्हाला या प्रचारात कसा पाठिंबा लाभला? पिंपरखेडकरांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे. निकम साहेबांचे समर्थक जे आहेत त्या सगळ्यांचाच पाठिंबा आहे. कसा चालू आहे प्रचार तुमचा? प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्वांची चांगल्या प्रकारे साथ आहे. आज या ठिकाणी प्रचारासाठी सन्माननीय डॉक्टर पोकळे साहेबांचे मिसेस सौभाग्यवती कल्पनाताई पोकळे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार प्रगतीताई निचित यांनी आज या ठिकाणी प्रचाराचं खरं पाहिलं तर कालच त्या ठिकाणी नियोजन केलं होतं, परंतु ही घटना घडल्यामुळं त्यांनी कॅन्सल करून एक दिवस त्या ठिकाणी दुखावटास त्या ठिकाणी राजकारणी मंडळी खरं पाहिलं तर असं समजलं पाहिजे, कळलं पाहिजे की खरोखर डॉक्टर या ठिकाणी आपण पाहिलं की कालच लगेच त्यांनी आल्याच त्या ठिकाणी सांगितलं की आपण या ठिकाणी आजच्या दिवसापर्यंत या ठिकाणी दुखावटा पाळणार आहोत. आणि दुखावटा पाळल्याच्या नंतर आम्ही आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि हा प्रचार आज तुम्हाला पाहायला मिळेल की जरी कुणी काही म्हटलं की आम्हाला खात्री आहे, लोकांच्या देखील मनामध्ये आहे की पंचायत समिती जी टाकळी जी कवठे परिसर आहे, तो कवठे परिसर हा डॉक्टर सुभाषराव पोकळे साहेब या ठिकाणी कमीत कमी, मी आजच तुम्ही लिहून ठेवा, कमीत कमी 1,500 मताचं लीड घेऊन आपल्या या पट्ट्यामध्ये टाकळी आजी इकडच्या पट्ट्यामध्ये येतील. आणि हाच विषय हे तिन्ही उमेदवार 4 उमेदवार आहेत, 4ही उमेदवार त्या ठिकाणी नक्कीच अगदी तुल्यबळ नक्कीच 4ही आहेत, परंतु आपल्या इकडच्या पट्ट्यामध्ये हे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर देखील त्यांच्या तुलनेत त्या ठिकाणी चालतील. म्हणून मी 100% सांगतो विजय हा डॉक्टर सुभाषराव पोकळे यांचाच आहे, हे नक्की आहे. मॅडम, डॉक्टर सुभाषराव पोकळे इलेक्शनला उभे आहेत, तुम्ही पण प्रचाराची धुरा सांभाळली, आव्हानं काय वाटतात? 4 उमेदवार असल्यामुळे खूप संघर्ष वाटतो, पण तरी पण मला पिंपरखेडकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याच्यामुळं वाटते की सहजासहजी पिंपरखेडमध्ये लीड भेटेल. हो, भेटेल, 100% भेटेल असं म्हणजे आहे. आमच्या बरोबर सगळेच आहेत. निकम साहेबांचे समर्थक सर्वजण आमच्या सोबत आहेत. तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता, माघार घेतली आणि आता प्रचारासाठी काय सांगू शकता? देवदत्तजी निकम साहेब आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांनीच आम्हाला उमेदवारी जाहीर केली होती, पण पाठिंबाच्या काळात खूप घडामोडी घडल्या. आम्हाला तुतारी या चिन्हावर लढायचं होतं, पण अचानक दामोदर गोड यांनी घड्याळाच्या चिन्हावर लढायचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही उमेदवारी मागे घेऊन डॉक्टर पोकळे आणि निश्चित मॅडम यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्यासाठी आज प्रचार दौऱ्यात दिवसभर उपस्थित आहोत. प्रचार कसा चालू आहे तुमचा? प्रचार आम्हाला एकदम जोरदार प्रतिसाद आहे. निकम साहेब समर्थक हे कधी न फुटणारी माणसं आहेत, त्यामुळे आमचं मतदान हे लीडमध्ये राहणार. 4 उमेदवार, बाकी 3 उमेदवारांपेक्षा तुतारी वाजवणारा माणूस एकत्र आल्यामुळे पोकळे साहेबांना फायदा होईल का? 100% फायदा होईल. तुतारीचं वर्ष सुद्धा इथं आहेच, तुम्हाला माहिती 2400 लीड आहे आपल्या पंचायत समिती गटातच, आणि प्लस पोकळ डॉक्टरांची ताकद, नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल. भविष्यात तुम्ही कुठल्या इलेक्शनचा फॉर्म माघार घेणार? भविष्यात संधी आल्यावर नक्कीच आम्ही प्रयत्न करू. राहुल शेठ, कसा चालू प्रचार शिवसेनेचा डॉक्टर पोकळे यांचा? प्रचार पाहता सध्या पिंपरखेड आणि पेड भागामध्ये जर आपण पाहिलं, विधानसभेच्या वेळेस पण आपण पाहिलं, आणि ह्या वेळेस तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वेळेस आपण पाहतोय देवदत्त निकम हा फॅक्टर सध्या पिंपरखेडमध्ये चालू आहे. आणि देवदत्त निकम साहेबांनी या ठिकाणी डॉक्टर सुभाषराव पोकळे आणि पंचायत समितीचे आमचे उमेदवार निश्चित ताईंना या ठिकाणी पाठिंबा दाखवलेला आहे. त्यामुळे साहेबांच्या शब्दावरती आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतोय, आणि हा उमेदवार जास्तीत जास्त लीड घेऊन पिंपरखेडमधून कसा पुढे येईल याची आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पिंपरखेडमध्ये शिवसेनेला मदत जास्त भेटू शकतो? हो, नक्कीच. चौरंगी लढ्यात पाहता कोण कुठे गेला असेल याचं तर नक्कीच पिंपरखेडमध्ये एक उमेदवार देखील आहे घड्याळाचं, पण या ठिकाणी आजही देवदत्त निकम यांच्या बरोबर आम्ही आहोत, आणि त्यांनी जो शब्द आम्हाला दिला आहे त्याबरोबर आम्ही काम करणार, आणि आमच्या धनुष्यबाणाचा उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा पिंपरखेडमधून लीड घेणार याबरोबर आम्ही काम करणार आहोत. आता हे वातावरण चौरंगी झालेले आहे. हे वातावरण जो बदल होईल तो 5 तारखेला होईल, त्यावेळेस सगळं निश्चित होईल. वातावरण कोणाच्या पारड्यात जास्त? इथं पारडं कोणाला सांगू शकत नाही, पण पोकळ डॉक्टरांचं पारडं जड आहे. आता
पोकळे डॉक्टर हे भागातून लीड घेतील असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला सगळं वाटतं, 100% वाटते. आम्ही काम करतोय, निकम साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे, त्याबद्दल आम्ही काम करू आणि त्यांना वरती नेण्याचा प्रयत्न करू, पंचायत समितीला दोन्ही पण बाजूला. पंचायत समितीला एक उमेदवार पण आहे पिंपरखेडचा आणि त्याचबरोबर पोकळे साहेबांसोबत बेन एक उमेदवार आहे. पिंपरखेडचा उमेदवार असून तुम्ही पिंपरखेडच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष करणार का? कशी राहणार तुमच्या? निकम साहेब सांगतील ते, त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार.